ऑपरेशन सिंदूरमध्ये एक 10 वर्षाचा मुलगाही लढला होता. हे ऐकल्यावर तुम्हाला खोटं वाटू शकतं, पण पंजाबच्या बॉर्डर भागात राहणारा श्रवण सिंग याने ही कमाल केली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान श्रवणने कोणताही युनिफॉर्म न घालता किंवा शस्त्र हातात न घेता भारतीय सैन्याच्या सैनिकांना मदत केली. दोन्ही देशात ज्या वेळेला तणाव वाढला, तेव्हा तारावाली या गावात सैनिकांनी तळ उभारला होता. हे गाव बॉर्डरपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे. ज्यावेळी उन्हात दिवसभर सैनिक तैनात असायचे, गोळीबाराचा आवाज येत असायचा, त्यावेळी 10 वर्षाचा श्रवण सिंग शांतपणे कसलीही भीती न बाळगता सैनिकांना पाणी, बर्फ, चहा, दूध, लस्सी द्यायचा. श्रवण सिंग न चुकता रोज हे काम करायचा. यामुळे सैनिकांना आपण एकटं नसल्याची जाणीव व्हायची आणि दिलासा मिळायचा. त्याच्या या धाडसी कामाची दखल घेत 7व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल रणजित सिंग मनरल यांच्याकडून श्रवणचा सन्मान केला गेला. श्रवणला मोठं होऊन सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे आणि त्यामुळेच मला भीती वाटत नाही असं तो सांगतो. त्याच्या या धाडसीपणामुळे त्याला आर्मीकडनं ऑपरेशन सिंदूरचा सगळ्यात लहान नागरी योद्धा म्हणून घोषित केलं गेलं.